आपण ही टूर्नामेंट MCAच्या थ्रू सुरू केलेली आहे. अजिंक्य नाईक जे आता MCAचे प्रेसिडेंट आहेत त्यांनीच ही आयडिया सुचवलेली की आपण एक सिलेक्शन टूर्नामेंट टाईप्स करू आणि जसं तुम्ही बघतायत आपला सीझन 2 आहे. तर प्रतिसाद आपल्याला खूपच छान मिळालेला आहे. मागच्या वर्षी साधारण 300 मुलं होती सिलेक्शनच्या वेळी, आता 400 ते 450 असा आमचा अंदाज आहे. अजून नक्की नाही आहे किती आहेत, पण तेवढी मुलं आली आहेत सिलेक्शनसाठी आणि खूपच एक्साइटमेंट आहे आणि चांगलं टॅलेंट दिसून येत आहे. तर आपण बघतो आहे की MCAचे सिलेक्टर्स आलेले आहेत. ते 4 टीम सिलेक्ट करणार, 15-15चा आपण स्क्वॉड करू आणि मग आपण 2-2 दिवसाच्या मॅचेस खेळू. तर 2-2 दिवसाच्या लीग मॅचेस आपण खेळवतो आणि एक फायनल खेळवतो. यावर्षी असं आहे की आपल्या सगळ्या मॅचेस दादोजी कोंडदेव स्टेडियमला आहेत. आय थिंक बॉईज आर रिअली लकी टू हॅव अ स्टेडियम लाईक दॅट टू प्ले. वी आर जस्ट होपिंग की थोडंसं टॅलेंट ठाण्यामधनं जर आज मुंबईला एखादा मुलगा खेळतो आहे तर या टूर्नामेंट एक असा प्लॅटफॉर्म होईल की 2 ते 3 मुलं तरी अजून जास्त खेळतील. मागच्या वर्षी 2 मुलांचं मी नाव घेऊ इच्छितो, अथर्व गावडे आणि समृद्ध भट ही खेळली. नंतर एक विजय पाल होता, तो वेस्ट झोनला खेळला. तर आपला प्रयत्नच असा आहे की ठाणा विभागातनं चांगलं टॅलेंट आपल्याला मिळेल आणि मुंबईची लोकं येऊन त्यांना बघतील आणि त्यांना सिलेक्ट करतील. मे बी मुंबई आणि नंतर इंडिया खेळतील. बाबा सुर्वे एक नावाजलेलं क्रिकेटमधलं व्यक्तिमत्व आहे. गेल्या वेळेस आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ह्या टुर्नामेंटचा एक्सपोजर एवढं चांगलं आहे तर खूप चांगलं टॅलेंट आम्हाला मिळालं. ठाण्यामध्ये हिडन टॅलेंट पण खूप होतं आणि ते आता आम्ही त्यांना चांगला एक्सपोजर देऊ शकतो. गेल्या वेळेस मी भुवड सरांच्या टीममध्ये त्या टीमचा कोच होतो. मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला, कारण माझ्या टीमबद्दल नाही असं, पण त्या टीममध्ये 2-3 मुलं जी होती ती नंतर मुंबईसाठी सिलेक्ट झाली. त्यांना खूप चांगला एक्सपोजर तिथे मिळाला. ते चांगल्या प्रकारे करतात आणि ठाण्यामध्ये अंडर-16चं जे टुर्नामेंट होते आहे ज्याला सिलेक्शन ट्रायल सिलेक्शननी चाललं आहे, तर त्याच्यामुळे सिलेक्टर्स येत आहेत, ते टीम निवडत आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे मुलं निवडून देतात आणि त्या मुलांना चांगला एक्सपोजर मिळतो. त्याच्यामुळे ह्या टुर्नामेंटसाठी मी पुन्हा या सेकंड सीझनसाठी मुलांना पुन्हा बेस्ट ऑफ लक करतो आणि त्यांनी चांगला परफॉर्मन्स करून मुंबईच्या टीममध्ये जावं एवढी मी अपेक्षा बाळगतो. तुकाराम सुर्वे सरांच्या जी ट्रॉफीज MCAकडनं होते अंडर-16ची, त्याचं हे दुसरं वर्ष आहे. आपण ही 4 नेट अल्टरनेट 8पैकी 4 नेट आपण अल्टरनेट दिलेली आहेत मुलांच्या सिलेक्शनसाठी. आणि विशेष म्हणजे अतुल सुर्वे, अनिश सुर्वे ह्यांनी टुर्नामेंटचं सिलेक्शन आहे, 4 टीम निवडायच्या आहेत, त्याचं एकदम चांगल्या पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे. तरी त्यांच्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. तुकाराम सुर्वे म्हणजे आमचे फार सिनियर क्रिकेटर, मफतलालसाठी खेळायचे आणि एक आदर्श होता आमच्यासाठी. आणि त्यांनी म्हणजे ते रेग्युलर गाईड पण करायचे यंगस्टर्सना आणि टॅलेंट फाईंड करून ते तिकडे मफतलालला पण त्यांना स्कॉलरशिप म्हणा याच्यावर आणायचे किंवा बाकीच्यांना पण ते मदत करायचे. सो ही वॉज जेम ऑफ अ जेन्युइन पर्सन, म्हणजे क्रिकेट वाईज ऑल्सो आणि बाकीच्या ह्याच्या दृष्टीने सुद्धा इज टू हेल्प टू द क्रिकेटर्स बेसिकली. आणि मला फार आनंद होतो आहे की मला यावेळेला बोलवलं, MCAने पाठवलं आणि इट्स गुड थिंग. दुसरं वर्ष असून सुद्धा इट्स वेल ऑर्गनाइज आहे, म्हणजे अजूनही त्यांना आयडिया आहे. आणि अतुल माझ्याबरोबर क्रिकेट खेळला आहे आणि मुलांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. लास्ट इयरचे जे परफॉर्मन्स आहेत किंवा चांगले, आणि आता शताब्दी ट्रॉफी झाली त्याच्यातून आम्हाला काही हे मिळालेत, म्हणजे ह्या साईडचीच टुर्नामेंट आहे आणि टॅलेंट प्रचंड आहे. म्हणजे असं नाही आहे, फक्त त्यांना म्हणजे एक्सपोजर नाही आहे, दॅट इज अ ओनली प्रॉब्लेम. आणि मी सजेस्ट पण केलं आहे ठाणे स्पोर्टिंग क्लबला की जी मुलं आहेत ना आणि जे परफॉर्म करतात चांगले ना, त्यांना तुम्ही प्लीज ट्राय टू ब्रिंग देम दिस साईड, साऊथ साईडला. त्याला खेळवायला तुम्हाला घेऊन यायलाच पाहिजे. आणि तेव्हा ते जेव्हा दे विल बिकम अ परफेक्ट टफ क्रिकेटर. कारण ती कॉम्पिटिशन थोडी वेगळी आहे. तिकडची मुलं जरा स्ट्रीट स्मार्ट जास्त असतात, इकडची मुलं थोडी म्हणजे हे असतात, जरा शाय असतात बेसिकली. सो दे डोंट वॉन्ट, म्हणजे त्यांना वाटतं अरे तिकडची मुंबईचं म्हणजे अरे असं काय नाही आहे, तुमच्याकडे जे टॅलेंट आहे तेवढं त्यांच्याकडे पण नाही काही. वी ट्राय टू गिव्ह द बेस्ट. 60 मुलं आम्ही काढून द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि थोडं हळूहळू कसं आहे ते तुमच्यावर आहे शेवटी, की फक्त रिस्ट्रिक्टेड ठेवू नका. यू कॅन कॉल 8 to 10 बेस्ट टीम्स so that they can compete each other.